अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्याचा आनंदच, मंदिरावरून भाजप राजकारण करतंय की व्यवसाय माहिती नाही। मात्र मुद्दा नसल्यानं भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा, शरद पवारांची भाजपवर टीका। शरद पवारांनी आस्तिक राहावं की नास्तिक तो त्यांचा प्रश्न, राम मंदिरावरून विनाकारण वाद निर्माण करू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। जनतेच्या मनात काय, शरद पवारांना अद्यापही कळत नाही। निवडणुकीतील भाजपचं यश, शरद पवारांच्या पक्षाची पोटदुखी, आशिष शेलारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर। राम मंदिराची पहिली झलक समोर, 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिराचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, सोहळ्याची भव्य दिव्य तयारी सुरू। कडाक्याच्या थंडीमध्ये राम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू। मुख्य 8 इंजिनियर्सपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रातले, 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू। राम मंदिरातील अभिषेकाची रूपरेषा निश्चित, 15 ते 22 जानेवारीपर्यंत पूजा आणि विधी होणार। 15 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना। पुण्यात निधी वाटपावरून भाजप आणि शिंदे गट अजित पवारांवर नाराज, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी निधी देण्याचे आदेश, भाजप आणि शिंदे गटाच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। जागा वाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही। समसमान जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य। संभाजीनगरमधून उमेदवारी मिळाल्यास माझ्या पराभवाचा वचपा काढणार, चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। तर दानवे आणि खैरे जागेसाठी शेवटपर्यंत भांडतच राहणार, संदीपान भुमरेंची टीका। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याची सर्वांची इच्छा, खरगेंना आंबेडकरांसोबत चर्चा करण्यास सांगितल्याची शरद पवारांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या, 4ही पक्षांना समान जागा वाटप व्हावं, वंचितची मागणी। लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, महायुतीच्या खासदार आमदारांसोबत फेब्रुवारीमध्ये करणार महाराष्ट्र दौरा। शरद पवार उद्या बच्चू कडूंची भेट घेणार, बच्चू कडून चहापानासाठी बोलावलंय, राजकीय हेतून जाणार नाही, शरद पवारांची माहिती। प्रचारासाठी अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना नवीन गाड्या, पक्षवाढीसाठी गाड्यांचं वाटप करणार असल्याची तटकरेंची माहिती। तर जिल्हाध्यक्ष पळू नये म्हणून गाड्यांचं वाटप, जितेंद्र आव्हाडांची टीका। सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, मारहाण झाली, जीव गेला तरीही सरकारकडून आरक्षण घेणारच, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तर अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले, अमोल कोल्हेंचा टोला। राज्यात आज 37 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू। राज्यात सध्या 265 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू।